हे आहे एक गंभीर खुलासा। धुळे शहरालगतच्या गुलमोहर विश्रामगृहाच्या नव्या इमारतीच्या पायाभरणीसाठी मोठ्या प्रमाणात मुरुम कार्यकारी संपादक गोकुळ देवरे टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे या मुरुमसाठी रॉयल्टी भरलेली नसून शासनाचा महसूल थेट बुडवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा प्रकार शिवसेना उभाटातर्फे उघड केला गेला असून यात प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेश आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं। या निवेदनात चितोड लगतच्या चव्हाण वस्तीमधून तब्बल 250 ब्रास मुरुम परवानगीशिवाय गुलमोहर परिसरात टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। 4 रात्रीतून शेकडो डंपरद्वारे मुरुमची वाहतूक सुरू असून प्रशासनातल्या अप्पर तहसीलदार आणि नाना नावाच्या कर्मचाऱ्याच्या संगणमतानं हा सगळा प्रकार राबवला जात असल्याची माहिती दिली गेली आहे। संबंधित ठेकेदाराकडून खोट्या रॉयल्टी पावत्या दाखवून शासनाची दिशाभूल केली जात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। गुलमोहर विश्रामगृह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही यासाठी अत्यंत महत्त्वाचं पुराव्यासारखं ठरणार असून ते जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या लुटारू साखळीवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून बेईमान अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी आज केली गेली आहे। शिवसेनेच्या शिष्टमंडळाने 4-5 दिवसापूर्वी प्रांत अधिकारी यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये शहरामध्ये जो मुरुम माफियांनी जो धुमाकूळ घातला आहे, डबर माफियांनी जो धुमाकूळ घातला आहे, टोन्स क्रशर असतील त्यांनी जो धुमाकूळ घातला आहे आणि खनिज संपत्तीची लूट चालली आहे त्यासंबंधी आमची तक्रार होती आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे फक्त म्हणजे या ज्या अप्पर तहसीलदार आहेत हिंगे मॅडम यांच्या सगळ्या आशीर्वादाने हे चालू आहे, हप्तेखोरी चालू आहे प्रचंड प्रमाणामध्ये। त्यांना आम्ही माहिती मागितली की या शहरामध्ये आजपर्यंत किती मुरुम वापरला गेला, त्याच्या रॉयल्टीच्या पावत्या याचा मेळ बसतो का, आम्हाला हिशोबसाठी तुम्ही पेपर द्या। ते त्या नाकारतात पेपर देण्यासाठी। हा जिवंत पुरावा या ठिकाणी एक आपल्या रेस्ट हाऊसचं काम चालू आहे। गुलमोहर शहराची हद्द आहे ही आणि या ठिकाणी आता आज मध्ये 100 ते 150 ब्रास मुरुम पडलेला आहे आणि या ठिकाणी कमीत कमी 1000-2000 ब्रास मुरुम लागणार आहे। हा मुरुम जो आहे हा विदाऊट रॉयल्टी आहे असं आमचं म्हणणं आहे। ज्या ठिकाणाहून हा मुरुम घेण्यात आला आम्ही त्या ठिकाणी तपास केला, कुठल्याही रॉयल्टी त्यांनी फाडली नाही। किंबहुना जर मुरुम आणायचा असेल तर 15 दिवस आधी अर्ज करावा लागतो, 15 दिवस आधीच त्याची मंजुरी घ्यावी लागते। ही मंजुरीची कुठली कागदपत्र प्रशासनाकडे माझा ठाम दावा आहे। आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो या माध्यमातून तुमच्या माध्यमातून की हे जे प्रांताधिकारी आणि हे जे अप्पर तहसीलदार आहेत हिंगे मॅडम यांना बडतर्फ करा तुम्ही। यांनी शासनाची लूट चालवली, यांच्या आशीर्वादशिवाय हे होऊ शकत नाही अशी आमची विनंती आहे।